श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिव महापुराणातील पापमोचनी एकादशीचे महत्त्वाचे उपाय. तर एकादशीच्या दिवशी आपले एखादे कार्य होत नसेल, तकलीफ असेल, दुःख असेल, लक्ष्मी येत नसेल, तुम्ही जर खूप परेशान असताल तर 108 बेलपत्राची माळ बनवावी आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये म्हणजेच शंकराच्या शिवलिंगाला जो व्यक्ती अर्पण करतो त्यांची मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात. पिंपळाच्या पानाला एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी एका तांब्याच्या पात्रामध्ये पाणी ठेवून त्यात एक पिंपळाचे पान ठेवून त्या पाण्याचे 3 वेळेस आचमन केल्याने ज्यांच्या नसा ब्लॉक असतात, डॉक्टर बोलले असेल की त्यांचे बायपास करावे लागेल, त्या व्यक्तीला फक्त 3 आचमन पाणी एकादशीच्या दिवशी आणि तुम्ही हे द्वादशीच्या दिवशी पिंपळाच्या पानाचा हा तुम्ही उपाय केल्याने त्या व्यक्तीच्या नसामधील ब्लॉकेज खोलले जातात. हा पिंपळाच्या पानाचे प्रमाण विष्णू पुराणात सांगण्यात येते आणि हा अतिशय महत्त्वाचा आणि असा प्रभावशाली असा हा उपाय आहे. त्यानंतरचा आहे एकादशीच्या दिवशी आपल्या हाताने कोणत्याही वृक्षाचे पान किंवा फांदी तुटू नये याची तुम्ही काळजी घ्यावी. एकादशीचा एक नियम आहे की आपल्या हाताने कोणत्याही वृक्षाचे पाने किंवा फांदी तोडू नये. त्यानंतर आहे मात्र एकादशीचे व्रत केल्याने आपले पूर्वजन्मीचे पाप कर्म, आपण जर पूर्वी एखाद्या जीवाची हत्या केलेली असेल किंवा कोणाला कष्ट दिलेले असेल, अपशब्द बोललेले असताल, तर फक्त एकादशीचे व्रत केल्याने हे सर्व दोष दूर होतात. शुक्ल पक्षातील एकादशीला सती माताने ह्या एकादशीपासून व्रत चालू केले होते, कारण ही एकादशी सुख देणारी एकादशी असते. शास्त्र सांगते की घरातील वयस्कर व्यक्ती, थोडक्यात सासू सासरे किंवा मग घरात जे तुमच्यापेक्षा वयाने मोठे व्यक्ती असतील त्यांना एकादशीच्या दिवशी पिवळे फूल किंवा पिवळ्या चण्याची डाळ, तुमच्याकडे जे काही पिवळं अवेलेबल असेल वस्त्र, कोणत्याही पिवळ्या कलरची सामग्री तुम्ही एकादशीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींना द्यावी असं शिव महापुराणात सांगण्यात आलेलं आहे की जो कोणी व्यक्ती शुक्ल पक्षातील एकादशीला पिवळ्या वस्तूंचे दान देतो ते दान ब्राह्मणाला द्यायला नाही जायचे. आपल्याच घरातील मोठ्यांना म्हणजे आपल्या घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना तुम्ही पिवळ्या वस्तूंचे दान करू शकता. थोडक्यात आता पिवळ्या वस्तू काय तर फूल, मिठाई, वस्त्र दान केल्याने शिव महापुराण कथा सांगते की तुमच्या जीवनामध्ये कधीही मोठी बिमारी किंवा मोठा आजारपण कधीच येणार नाही. आवळ्याच्या वृक्षाखाली दुधाचे ताजे मिष्टान्न बनवून आवळ्याच्या वृक्षाखाली पूजा केल्याने लक्ष्मी आणि संपदाची वृद्धी होते. शमीच्या वृक्षाखाली अवधूतेश्वर महादेवाच्या नावाने फक्त आठवड्यामध्ये एकदा दूध मिश्रित तुम्ही जल अर्पण केल्याने तुमच्या शरीरातील मोठ्यातील मोठा आजार देखील दूर होईल. शमीच्या वृक्षाखाली दुधाचे जल आठवड्यातून एकदा अवधूतेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित केल्याने तुमच्या शरीरातील आजाराचे नक्कीच निवारण होईल. गंगाजलमध्ये एकादशीच्या दिवशी 7 बेलपत्र टाकून जो नंदेश्वर भगवान म्हणजेच नंदीच्या चरणावर गंगाजल समर्पित करून बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करील त्यांच्या घरात पैसा टिकायला सुरुवात होते आणि तो पैसा बाहेरती कुठेच खर्च होत नाही. अगदी योग्यरित्या आपल्याला हवा तिथेच व्यवस्थित आणि पैसा देखील टिकतो आणि आपला पैसा वायफळ खर्च होत नाही.
एकादशीच्या दिवशी सकाळी घराची तुम्ही एकदम व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करून घ्या. मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी किंवा गंगाजळ शिंपडा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 वेळा जप करा. नामजप करताना तुळशीची जपमाळ वापरावी. या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करताना तुळशीच्या तुम्ही 11 प्रदक्षिणा करा. या उपायाने घरातील सर्व त्रास आणि आगामी समस्या देखील दूर होतात. या दिवशी धन आणि देवी लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला केशर मिश्रित तुम्ही जलाभिषेक करा. यानं देखील खूप फरक पडेल. शाश्वत संपत्ती मिळविण्यासाठी 11 गोमती चक्रे पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि तुम्ही स्फटिकाच्या जपमाळेने श्री महालक्ष्मी श्रीन नमः या मंत्राचा तुम्ही 11 वेळा जप करा. त्यानंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत धनाच्या ठिकाणी ठेवा. नंतरचा उपाय आहे पापमोचनी एकादशीला देवाला सात्विक वस्तू अर्पण करा आणि प्रसाद देताना तुळशी देखील ठेवा. मान्यतेनुसार भगवान विष्णू तुळशीशिवाय प्रसादच स्वीकारत नाही. तर अशा प्रकारे शिवमहापुराणातील पापमोचनी एकादशीचे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.